भाजपा नेते निलेश राणे यांची सभा रत्नागिरीतल्या गुहागर तालुक्यात आयोजित करण्यात आली होती। या सभेला जाण्यासाठी निलेश राणे चिपळूणमधून जात होते तेव्हा शिवबाटाचे नेते भास्कर जाधव आणि निलेश राणे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला। यावेळी भास्कर जाधव यांची पोलिसांसोबतही बाचाबाची झाली। जमावाला पांगवण्यासाठी यावेळी पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या। निलेश राणेंच्या ताफ्यातील गाड्यांवर यावेळी दगडफेक करण्यात आली। अचानक घडलेल्या या घटनेने चिपळूणमध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली। पुणे पोलिसांना बॉम्बस्फोटाची धमकी देण्यात आली। या प्रकरणात पोलिसांनी एकाला अटक केली। धाराशिव जिल्ह्यातील एसटी सेवा बंद करण्यात आली। पुढील आदेश येईपर्यंत एसटी सेवा बंद राहणार आहेत। मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून एसटी सेवा बंद करण्यात आली। मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाचा 7वा दिवस आहे। मराठा बांधवांच्या आग्रहामुळे जरांगे यांनी सलाईन घेतले। मनोज जरांगेंनी उपोषण सोडावं यासाठी त्यांच्या समर्थनार्थ परभणी शहरातील वसमत रस्त्यावरील काळी कमान इथं सकल मराठा समाजाच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा अंतरवाली सराटी इथं उपोषण सुरू केले। गेल्या 6 दिवसांपासून जरांगे यांचं उपोषण सुरू आहे। त्यांची तब्येत खालावली। सरकारनं आरक्षणाची मागणी तात्काळ मान्य करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाचा 7वा दिवस आहे। अजूनही त्यांची तब्येत खालावलेली आहे। मराठा समाजाकडून शुक्रवारी चक्काजाम आंदोलन करण्यात आले। यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रशासनाच्या वतीनं योग्य ती खबरदारी घेण्यात आली। अंबड बसस्थानक आगाराच्या बसेस फेऱ्याही रद्द करण्यात आल्या होत्या। त्यामुळे बसस्थानक परिसरात शुकशुकाट पाहायला मिळाला। पुण्यात शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ आंदोलन करण्यात आलं। महाराष्ट्र सरकार मनोज जरांगे यांच्या आंदोलनाकडे जाणून बुजून दुर्लक्ष करते असा आरोप करत सरकारचा निषेध करण्यात आलाय। धाराशिव जिल्ह्यात मनोज जरांगे यांना समर्थन देण्यासाठी मराठा समाज आक्रमक झालाय। धाराशिव जिल्ह्यातील उमरगा शहरात सकल मराठा समाजाच्या वतीनं सरकारची अंत्ययात्रा काढण्यात आली। स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांच्या 342वा राज्याभिषेक सोहळा मोठ्या दिमागदार पद्धतीनं किल्ले रायगडावर साजरा करण्यात आलाय। या निमित्तानं गडावर 2 दिवस विविध धार्मिक पूजा विधी करण्यात आले। राजसदरेवर संभाजी महाराजांच्या प्रतिमेचं विधिवत पूजन करून पंचामृत फूल आणि चलनी नाण्यांनी अभिषेक करण्यात आलाय। या राज्याभिषेक सोहळ्याला महाडचे आमदार भरत गोगावले यांची प्रमुख उपस्थिती होती। वर्धा जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील अनेक गावांना वादळ, गारपीट, अवकाळी पावसाचा जबर तडाखा बसलाय। यात संत्रा बागांचं मोठं नुकसान झालंय। हवेमुळे संत्र्याची झाडं उन्मळून जमीनदोस्त झालेत। मोठ्या प्रमाणात संत्रा गळाल्यानं जमिनीवर संत्रा फळांचा सडा पडलाय। नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झालाय। शासनानं लवकरात लवकर मदत देण्याची मागणी शेतकरी करतायत। भाजपाचे राष्ट्रीय अधिवेशन बोलावण्यात आले। 17 आणि 18 फेब्रुवारीला भाजपाचं हे अधिवेशन दिल्लीत होणार आहे। भाजपाच्या या राष्ट्रीय अधिवेशनाला राज्यभरातून 710 पदाधिकारी जाणार असल्याची माहिती मिळते। सर्व राज्यातले भाजपाचे मंत्री, खासदार, आमदार, माजी खासदार, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य यावेळी उपस्थित राहणार आहेत। मातोश्री समोरील कलानगर सिग्नलवर उद्धव यांचा फोटो लावून गेटवेल सून असा फलक लावण्यात आलाय। उद्धव यांचा गंभीर चेहरा असलेला फोटो या फलकावर छापण्यात आलेला आहे। शिवानी दानी वाखरे यांनी हा बॅनर लावलाय। शिवाजी वाखरे या भाजपा युवा मोर्चाच्या पदाधिकारी असल्याची माहिती आहे। महिला आणि शाळकरी मुलींना टवाळखोर त्रास देत असतील तर त्वरित महिला आणि मुलींना मदत करता यावी म्हणून पुण्यातील अवघ्या 24 वर्षाच्या दुर्गानं दुर्गा ब्रिगेडची स्थापना केली। अन्यायग्रस्त महिला आणि मुलींनी दुर्गा ब्रिगेडशी संपर्क करावा असं आवाहन त्यांनी केलंय। थकीत कर वसुलीसाठी अहमदनगर महानगरपालिका ऍक्शन मोडमध्ये आली आहे। कारवाई म्हणून महानगरपालिकेने शहरातील 47 घरांचं नळ कनेक्शन बंद केले। एकूण 4 मालमत्ता जप्त केल्यात।
महानगरपालिकेचा मालमत्ता आणि पाणीपट्टीचा थकीत कर हा 205 कोटींचा आहे। त्यामुळे महानगरपालिकेने ही कारवाई केली। महानगरपालिकेने आतापर्यंत 3370 मालमत्ताधारकांना जप्तीपूर्वी नोटिसा बजावल्या, तर 100 मालमत्ताधारकांना वॉरंट बजावले। अमरावतीत महामंडळाच्या विभागीय कार्यालयावर कर्मचाऱ्यांनी बेमुदत आंदोलन सुरू केले। शासन पातळीवरील बैठकीत झालेल्या मागण्यांची अंमलबजावणी न झाल्याने कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन सुरू केले। महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वार्षिक वेतन श्रेणीची वाढीव दराची थकबाकी यासह विविध मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन सुरू केले। मागणी मान्य न झाल्यास मुंबई इथल्या आझाद मैदानावर मोठं आंदोलन करण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला। गुरुवारी शिवबाठाचे नगरसेवक युवराज पठारे यांच्यावर भर चौकात गोळीबार करण्याचा प्रयत्न झाला होता। त्याच्या निषेधार्थ शुक्रवारी पारनेरमध्ये बंद पाळण्यात आले। पारनेर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढत आरोपीवर कडक कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। छत्रपती शिवाजी महाराज यांचं जन्मस्थळ असलेल्या किल्ले शिवनेरीवर मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत असतात। येत्या 19 तारखेला शिवजयंती असल्याने राज्यातील कानाकोपऱ्यातून पर्यटक किल्ले शिवनेरीवर येत आहेत। अशातच गुरुवारी किल्ले शिवनेरीवर एका पर्यटकाचा तोल गेल्याने तो पायऱ्यांवरून पडलाय आणि जखमी झालाय। त्याच्यावर उपचार सध्या सुरू आहेत। शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील हिंदवी सेनेच्या माध्यमातून मॅरेथॉन चौकात लाक्षणिक उपोषण करण्यात आले। छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल गांभीर्य असेल तर राज्य शासनाने केंद्र सरकारच्या ताब्यात असलेले किल्ले आपल्या ताब्यात घेऊन त्याचे संवर्धन करावे अशी मागणी हिंदवी सेनेच्या वतीने करण्यात आली। यावेळी मोठ्या संख्येने तरुणाई उपस्थित होती। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे वडील एकनाथराव आनंदराव दानवे यांचं शुक्रवारी संभाजीनगर येथील सिटी केअर रुग्णालयात निधन झाले। ते 83 वर्षांचे होते। त्यांची अंतिम यात्रा शुक्रवारी सायंकाळी 5 वाजता राहते घर अजबनगर इथून निघून कैलासनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। येत्या शिवजयंतीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं लोकार्पण होणार आहे। त्यानिमित्त रायगडावरून जलकलश घेऊन शुक्रवारी मनमाड येथील आमदार सुहास कांदे यांच्या कार्यालयात ठेवण्यात आलाय। कलश मनमाड इथं आल्यावर ढोल ताशाच्या गजरात आनंदोत्सव साजरा करण्यात आलाय। धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील तुरोरी इथं ब्रिजवर अज्ञातांनी बस पेटवले। उमरगा आगाराची ही बस लाडबंती ते उमरगा असा प्रवास करत असतानाच ही बस पेटवून देण्यात आली। या बसमधून 28 प्रवासी प्रवास करत होते। प्रवाशांना खाली उतरवून बस पेटवण्यात आली। या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र बसचं मोठं नुकसान झाले। घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं। अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील मंगरुळ दस्तगीर जवळील मलातपूर शेत शिवारातील एका उसाच्या शेतात 2 शावक आढळून आले। गुरुवारी रात्री वन विभागाने त्याच ठिकाणी एका टोपलीत दोन्ही शावकांना ठेवले। आई असलेल्या मादी बिबट्याने रात्री 3:30 वाजता एक शावक उचलून नेलं, तर पहाटे 5:30 वाजता दुसऱ्या शावकालाही आई मादी बिबट्याने उचलून नेले। आई आणि पिल्लांच्या भेटीचे दृश्य कॅमेऱ्यात कैद झालेत। गुरुवारी शिवबाठाचे नगरसेवक युवराज पठारे यांच्यावर भर चौकात गोळीबार करण्याचा प्रयत्न झाला होता। त्याच्या निषेधार्थ शुक्रवारी पारनेरमध्ये बंद पाळण्यात आला। महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ आणि टाटा ट्रेंडच्या जुडिओ या ब्रँड सोबत झालेल्या सामंजस्य करारामुळे आगामी 5 वर्षात अधिकाधिक रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असं मत कौशल्य रोजगार उद्योजकता विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केलं। मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी टाटा ट्रेंडच्या जुडिओ ब्रँड सोबत करार केलेला आहे। काँग्रेसकडून राज्यस्तरीय शिबिराचं आयोजन करण्यात आले। काँग्रेस पक्षाकडून लोणावळा इथं या शिबिराचं आयोजन करण्यात आले। 16 आणि 17 फेब्रुवारी असे 2 दिवस हे शिबिर चालणार आहे। आगामी निवडणुकीबाबत या शिबिरामध्ये चर्चा होणार आहे। जे नेते पक्ष सोडून जात आहेत त्याबाबत देखील शिबिरात मंथन केलं जाणार आहे, अशी माहिती नाना पटोले यांनी दिली।
मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा 7वा दिवस आहे। त्यांची प्रकृती खालावल्याने डॉक्टरांनी त्यांना सलाईन लावलेली आहे। मनोज जरांगे यांनी काल रात्रीपासूनच उपचार घेण्यास सुरुवात केली आहे। त्यामुळे आज सकाळी अंतरवाली सराटी या ठिकाणी मनोज जरांगे यांच्या तपासणीसाठी वैद्यकीय पथक दाखल झालं। मनोज जरांगे यांनी त्यांच्या आरोग्याची तपासणी केलेली आहे। जरांगे यांच्या तब्येतीत सुधारणा होते। वैद्यकीय अधिकारी दीपक सोनवणे यांनी ही माहिती दिली आहे। मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा 7वा दिवस आहे। या ठिकाणी अनेक वेगवेगळ्या भागातून जरांगे यांच्या भेटीसाठी नागरिक येत आहेत। आज सकाळी अंतरवाली सराटी इथं जरांगे यांच्या भेटीसाठी आलेली एक मुलगी जरांगे यांच्यासोबत चर्चा करताना भावूक झाले। तिचे अश्रू अनावर झाले होते। मनोज जरांगे यांचे अंतरवाली सराटी इथं विविध मागण्यांसंदर्भात उपोषण चालू आहे। याच धर्तीवर हिंगोली जिल्ह्यातील ठिकठिकाणी सकल मराठा समाजाकडून चक्काजाम आंदोलन करण्यात आले। जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत रास्ता रोको असाच राहणार। सकल मराठा समाजाकडून हे सांगण्यात आलेले आहे। सकल मराठा समाजाकडून टायर जाळत सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आलाय। मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ परभणी शहरात वसमत रोड काळी कमान इथं रास्ता रोको आंदोलन करत सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा 7वा दिवस आहे। त्यांनी अन्न पाणी आणि उपचारही न घेतल्याने त्यांची तब्येत खालावली। धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरती काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाकडून छत्रपती संभाजीनगरच्या सिडको डेपोकडून बीडकडे येणाऱ्या संपूर्ण बसेस रात्रीपासून बंद करण्यात आलेल्या आहेत। एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या वतीनं धुळे विभागीय कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले। एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न हे 15 दिवसात सोडवण्यात येतील असं आश्वासन मंत्री उदय सामंत यांनी दिलं होतं। मात्र आश्वासन देऊन 4 महिने उलटले तरी कोणताही निर्णय न झाल्याने एसटी कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा आंदोलन केलेले आहे। मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ आंदोलन करण्यात आले। भाजप आमदार राहुल ढिकले यांच्या घराबाहेर हे आंदोलन करण्यात आले। नाशिक मराठा क्रांती मोर्चाकडून हे आंदोलन करण्यात आले। डहाणू पोलीस ठाण्यालगतच बुधवारी मध्यरात्री 7 ते 8 दुकानांमध्ये चोरट्यानं शटर तोडून चोरी केल्याची घटना समोर आली। मागील काही दिवसांपासून डहाणू शहरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली। पोलीस प्रशासन रात्रीच्या वेळीच गस्त घालत नसल्यानं या चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचा आरोप आता स्थानिक नागरिक करतात। डहाणू पोलीस स्टेशनमध्ये लगतच्या झालेल्या या दुकानांमधील चोरीनंतर सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे सध्या पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत। पंढरपूरची चंद्रभागा सध्या प्रदूषित झाले। माघी एकादशी वारीचा सोहळा अगदी तोंडावर आला असताना भाविकांना अस्वच्छ पाण्यात स्नान करावं लागते। तसंच नदीचे पात्र काही प्रमाणात कोरडे झालेत। परिणामी भाविकांची मोठी गैरसोय होते। 20 फेब्रुवारी रोजी माघी वारीला सुमारे 5 लाख भाविक येतील असा अंदाज असताना चंद्रभागा स्वच्छतेकडे प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्याचं पाहायला मिळतंय। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचं नवीन कार्यालय बारामती येथील भिगवण चौकात सुरू करण्यात आले। खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते या कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आले। दिल्लीत अलीपूर येथील एका रासायनिक कारखान्याला आग लागली। आगीत 11 जणांचा मृत्यू झालाय। आगीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे।